नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण डायरेक्ट ब्लाऊजवर डबल भाई कटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे. हा आपण सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे सरळ करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला तुमच्या साईजनुसार डबल बाही करायची आहे. तर मी 32 साईजसाठी हा बाहीची कटिंग करत आहे. तर तुम्ही तुमच्या साईजनुसार बाही कटिंग करून घेऊ शकता, त्याची साईज घेऊ शकता. हे बघा, हा डबल फोल्ड आहे. हे बघा, डबल फोल्ड आहे पीस. तर हे बघा, आपण खालच्या बाजूला बाही कट करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, आणखी एक पलटी करून आपण घडी घालून घेतलेली आहे. तर आपल्याला 3.5 इंचची डबल बाही कटिंग करायची आहे. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन देणार आहोत. तर 4 इंचची आपण घडी घेणार आहोत. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त उंची करू शकता. ब्लाऊजची 2, 2.5, 3, 3.5, 4 पर्यंत तुम्ही डबल बाही घेऊ शकता. तर हे बघा, आपल्याला 3.5 इंच करायची आहे. त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आणि हे बघा, आपण अशा प्रकारे पट्टी साईडला कट करून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, आता नंतर ना त्याची आणखी एक घडी घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आणखी एक घडी घालून घ्यायची आहे. आता तुम्हाला जी साईज पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही बाही कट करून घेऊ शकता. तर मी 32 साईजसाठी ही बाही कट करत आहे. हे बघा, आणि आपण 3.5 इंचची बाही तयार करणार आहोत. त्याच अर्धा इंच शिलाई मार्जिन देणार आहोत. तर हे बघा, 4 इंचवर आपण टिक करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे 4 इंचवर टिक करून घेणार आहोत. आणि एक रेषा आखून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता राहिलेलं आपण हे बघा, बाजूचं कापडाचा कट करून घ्यायचं आहे जास्तीचं. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन हे बघा आपण सोडणार आहोत. 2 ठिकाणी आपण टिक करणार आहोत. आणि रेषा आखून घेणार आहोत. हे आपलं शिलाई मार्जिन झालं. आणि हे वरचं जास्तीचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे. आपण 4 इंचची बाही शिलाई मार्जिन सुद्धा घेतलेली आहे. हे आपण जास्तीचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता 2.5 इंचवर एक आपण टिक करून घेणार आहोत. आणि बाहीचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर दंडघेर हे बघा, दंडघेर आपला 10 आहे बाहीचा. तर त्याच्या निम्म आपण 5 इंचवर एक टिक करणार आहोत. आणि 1.5 इंच एक शिलाई मार्जिन घेणार आहोत नंतर ना. हे बघा, आणि आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत. तर वरच्या बाजूला हे बघा, या ठिकाणी आपण 1.5 इंचवर एक टिक करणार आहोत आकारासाठी. आणि हा बघा, हा आपला पाठीमागच्या बाजूचा आकार तयार झाला आहे. हे बघा, आणि पुढचा आकार आपण अर्धा इंच हे बघा इथं सोडायचं आहे. आणि आपल्या खड्ड्याच्या बाजूला अर्धा इंच आपण खड्डा देऊन घ्यायचा आहे. तर हा बघा, हा दंडघेर आला. आणि हे शिलाई मार्जिन हे बघा, अशा प्रकारे आता आपण बाही कट करायची आहे. हे बघा, अगोदर आपण पाठीमागच्या बाजूचा आकार कट करून घेणार आहोत. हे बघा, आणि नंतर ना आपण खड्ड्याची बाजू पुढची तयार करून घ्यायची. आता हे बघा, बाही नंतर ना हे बघा, अशा प्रकारे सरळ करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि पुढच्या बाजूचा आपण आकार कट करून घ्यायचा आहे. हे बघा, तर आपली डबल बाही कटिंग करून झालेली आहे. खूप सोपी आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, दोन्ही बाह्या आपण कट केलेल्या आहेत.
हे बघा आपल्या दोन्ही बाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान अशा स्लीव आपली तयार झालेली आहे. धन्यवाद.